नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात पोलीस भरती सध्या ही जोरावर चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आत्ताच तुम्ही परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत आणि पुढील महिन्यात तुम्हाला परीक्षेसंदर्भात सूचना येऊ शकतात किंवा ग्राउंड संदर्भात सूचना येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण पाहूयात की पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे पोलीस प्रशासनाबद्दल कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे प्रश्न तुम्हाला हमखास 1 किंवा 2 या मार्कासाठी विचारले जातील 100 पैकी. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आपण पाहूयात महाराष्ट्र पोलीस प्रशासनाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती अशी कोणती आहे ती. 12 डिसेंबर 1867 रोजी मुंबईमध्ये ग्रामीण मुलकी पोलीस कायदा हा संमत करण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहू द्या. 1963मध्ये मुंबई ग्रामीण मुलकी प्रशासन कायदा हा रद्द करण्यात आला होता. 12 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्र ग्रामीण मुलकी कायदा हा संमत करण्यात आलेला होता. या तिन्ही तारखा तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या. महाराष्ट्राचे मुलकी व सामान्य प्रशासनाच्या दृष्टीने 6 विभाग केलेले आहेत. यांना महसूल विभाग असे सुद्धा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक विभागाचा प्रमुख हा विभागीय आयुक्त हा असतो. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे. महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सगळ्यात मोठे राज्य म्हणून ओळखले जात असते. राज्यात एकूण 11 आयुक्तालय आणि 36 पोलीस घटक यावेळी उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो. सदनक्षराय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र पोलीस संजनाचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. चला तर पुढील प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र महासंचालक हे पोलिसांचे सगळ्यात प्रमुख पद असून पोलीस मुख्यालय त्याचे मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC आयोगामार्फत निवडले जात असतात. महाराष्ट्रातील पहिले CCTV शहर हे पूर्णपणे आहे ते म्हणजे आपले पुणे शहर. महाराष्ट्र शासनाचे नक्षलवाद विरोधी अभियानाचे मुख्य केंद्र म्हणून नागपूर येथे उभारण्यात आलेले आहे. भारतातील सर्वाधिक महिला पोलीस संख्या असणारे राज्य हे म्हणून ओळखले जाते. त्यात महाराष्ट्रात 10.5% एवढी महिला पोलिसांची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. देशात सर्वाधिक एकूण राज्याच्या पोलिसांमध्ये महिला पोलिसांची टक्केवारी सर्वाधिक असणारे राज्य म्हणजे तामिळनाडू. लॉक नसलेले लॉकअप म्हणजे ज्या लॉकअपला दरवाजे किंवा जेलच नाही असे लॉकअप असणारे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस स्टेशन म्हणजे कोणते? शनी शिंगणापूर, तालुका नेवासे, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी. शनी शिंगणापूर हे गाव चोरीने होणारे, दरवाजे नसणारे गाव म्हणून देखील ओळखले जात असते महाराष्ट्रात. आता पुढील प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रात CID म्हणजेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती हे 4 विभाग आहेत. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी ही हैदराबाद या ठिकाणी आहे. ऑनलाईन पोलीस स्टेशन म्हणजेच SSTNS इंटरनेटच्या माध्यमातून करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दर्जाचे सर्वोच्च अधिकारी म्हणून ओळखले जातात. म्हणजेच महाराष्ट्रातील पोलिसांचे सगळ्यात पहिले पद कोणते तर पोलीस महासंचालक हे होय. दिल्लीचे पोलीस यंत्रणा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालत असते. 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस मृत्यूदिन म्हणून ओळखला जात असतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागील प्रश्नपत्रिका काढल्या तपासून पहा. 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस मृत्यूदिन म्हणून ओळखला जात असतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात असणारे एकूण तुरुंग म्हणजे 53, 9 मध्यवर्ती, 29 जिल्हा तुरुंग आणि 11 खुले तुरुंग म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय गुप्तचर अकॅडमी व नॅशनल इंटेलिजन्स ही नवी दिल्ली या ठिकाणी आहे भारतात. पुढील प्रश्न पाहूयात.
आता काही इथं आपण फुल फॉर्म आणि कोणत्या शाखेचे कोणते लाँग फॉर्म आहेत ते आपण पाहूयात. गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच त्याला आपण CID म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. राज्य गुप्तवार्ता विभाग म्हणजे CID. दहशतवाद विरोधी घटपथक म्हणजेच ATS, त्याला आपण अँटी टेररिझम स्क्वॉड देखील म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र महामार्ग पोलीसला आपण HTP म्हणतो म्हणजेच हायवे ट्रॅफिक पोलीस. राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. प्रशिक्षण आणि खास पथके म्हणजेच FO म्हणजे आपण त्याला फोर्स 1 म्हणून ओळखले जातो. नागरी हक्क संरक्षण विभाग म्हणजेच PCRC प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स सेल. मोटार परिवहन विभाग म्हणजेच MTU मोटार ट्रान्सपोर्ट युनिट या नावाने ओळखले जाते. पोलीस बिनतारी संदेश विभाग म्हणजेच SPW स्टेट पोलीस वायरलेस. महाराष्ट्र भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACB अँटी करप्शन ब्युरो या नावाने ओळखले जाते. तर कसे वाटला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ? नक्कीच मला सबस्क्राईब करून आणि लाईक करून कमेंट्स करून सांगा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून मी पुढील प्रश्न घेऊन येईल तुमच्यासाठी. तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस प्रशासनाबद्दल हमखास विचारले जाणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न भाग क्रमांक 2. तोपर्यंत तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. काही तुमचे प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत तुमच्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो.